असं आहे की 4 वर्षानंतर पहिली मीटिंग लोकप्रतिनिधी आल्यावरती सिटी लिंकची होती आणि आपल्याला माहिती की गेल्या काळामध्ये जे आम्ही 5 महिन्यांपासून काम करतोय त्यामध्ये सिटी लिंकच्या अनेक अशा आम्हाला कंप्लेंट्स देखील प्राप्त झाल्या, नागरिकांकडनं झाल्या आणि आम्ही जेव्हा लोकांमध्ये काम करतोय, आम्ही आज काम करतोय अशातला प्रश्न नाहीये. मागच्याही काही कालावधीमध्ये जो बदल की कोरोनानंतर ह्या 4 वर्षाच्या काळात काही असे मुद्दे जाणवले की अचानकपणे एखादा बसचा रूटच कॅन्सल झालाय. ह्या प्रामुख्याने 3 गोष्टी आम्हाला जाणवल्या की एखाद्या बसचा रूट कॅन्सल होणे. मग तिथले नागरिक आमच्याकडे येतात. गंगापूर रोड आणि कॉलेज रोड मध्ये मुळात ही समस्या जास्त निर्माण झाली होती की अचानकपणे तिथले रूट कॅन्सल झाले. ते बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये मान्य करून घेण्यात आलेले नव्हते. म्हणून परस्पर हे जे काही कारभार चालू होता त्याच्यावर आम्ही आज अंकुश ठेवण्याचं काम केलेलं आहे. परत अजून एक गोष्ट त्यांनी अतिशय चुकीची केली होती की 30 जूनला जेव्हा महासभा होती त्याच दिवशी त्यांनी स्वतःचं बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी एक सिटी लिंकची महत्वाची बैठक लावायचा गोंधळ आणि असा प्रकार घडला. त्यामध्ये त्यांचं ऍक्च्युअली पितळ उघडं पडलेलं आहे की त्यामध्ये एक पोस्ट जी कधीच आपल्या सिटी लिंक मध्ये किंवा मान्य देखील नव्हती मेमोरँडम ऑफ असोसिएशन मध्ये ती निर्माण करण्यात आली. ज्या व्यक्तीला आपण पदभार चांगलं काम करत नाही म्हणून कार्यमुक्त केलेलं होतं, त्या व्यक्तीला त्यांनी पुन्हा घ्यायचा घाट हा कुंभमेळ्यात त्यांना करायचा होता आणि तो आमच्या निदर्शनास आला. सन्माननीय सभापतींनी त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की ही तुम्ही बैठक कशाला घेताय, त्याच दिवशी महासभा आहे. म्हणजे 30 जूनच्या तारखेला सकाळी ऍक्च्युली स्टँडिंग होती आणि लगेचच महासभा होती. इतका व्यस्त काळ असल्यानंतर सुद्धा जेव्हा की तिथे आम्ही तिघही, मी, उपमहापौर, सभापती आणि आयुक्त हे कुणीही उपस्थित नसताना त्यांनी ते मीटिंग घ्यायचा धैर्य दाखवलं आणि त्यांचं पितळ तिथे उघडं पडलं की त्यांनी त्याच्यात अशा नियुक्त्या घेतल्या होत्या की ज्या आक्षेपार्ह होत्या. त्या आम्ही आज सगळ्या रद्द केलेल्या आहे आणि अशा पोझिशन्स निर्माण करून अनेकांना आपल्या माथी मारून घेण्याचा आमचा कोणताही याच्यात हेतू नाहीये. कारण अशा पद्धतीने जर ह्या लोकांना जे एक कंपनी चालवताना कंत्राटदाराच्या मर्जीतले लोक आणि त्यांना पोसायचं काम खरं तर महानगरपालिका एवढे वर्षापासून करते, त्याच्यावरती कुठेतरी डिसिप्लिनरी ऍक्शन घेणं गरजेचं होतं. आणि म्हणून पहिल्याच बैठकीत आज आम्ही जे जे मुद्दे त्यांना विचारले त्याकडे त्यांचं उत्तर नव्हतं आणि ते अनुत्तरित होते. याच्यानेच त्यांच्यामध्ये समन्वय नाहीये. अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आणि जे कन्सल्टंट आहे त्यांनी ऍक्च्युली ह्या 4 वर्षामध्ये काय बदल केले. नुसतं आता ते सांगताय की वॉर कंडिशन आहे म्हणून इंधन वाढलंय. अरे ते तर आत्ता वाढलेलं आहे, पण 4 वर्षापासून, मागच्या काही काळापासून, 10 वर्षापासून जर एखादी कन्सल्टन्सी काम करते, जर एवढे लोक काम करताय सिटी लिंक वरती, आयदर तुमचं सर्व्हिस तर वाढली पाहिजे होती की ज्या पद्धतीने तुम्ही नागरिकांशी इंटरॅक्शन करता. तुम्ही एकच काम केलं ते चांगलं आहे की त्यांनी युपीआय सुरुवात केली, कारण सुट्या पैशांवरनं गोंधळ होत होते आणि त्यांच्या अक्षरशः नागरिकांबरोबर कंडक्टरचे वाद होत होते. आणि त्या गोष्टी करता किंवा आता प्रवासी शालेय मुलं आहे किंवा कॉलेजमधल्या मुलं मुली असतील त्यांच्याकडे सुट्या पैशाचा इश्यू होत होता. म्हणून आपण एक चांगली संकल्पना डिजिटायझेशनची आणली. पण ती सोडता आता जे काही 90 कोटी आणि 100 कोटी महानगरपालिका सिटी लिंकला देते, कंपनी तर कुठल्याच पद्धतीने तो भार स्वीकारत नाही. तो जो भार आहे तो महानगरपालिकेवरतीच आहे. मग आम्ही त्यांच्याकडनं डिटेल रिपोर्ट मागितला आहे की आतापर्यंत तुम्ही काय काय चेंजेस केले, कशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टमध्ये नियम आहेत आणि आतापर्यंत पॉझिटिव्हिटी किंवा सर्व्हिस लेवल आपल्याला जे अचीव्ह करायचे होते ते का नाही झाले. आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण एक 50 EV बसेसचा MOU साईन करतो आहे. 200 CNG, 50 डिझेल आणि 50 EV. तर EVचे बसेस अजून वाढून मिळावे अशी आम्ही एक मागणी केलेली आहे. कारण EVचे बसेस जे आहेत त्याच्यात आपल्याला माहिती आहे की सगळ्या मोठ्या बसेस आहे. खरं तर आम्ही अशी पण मागणी केली आहे की लोकांना गावात जाण्यासाठी सोयीचं व्हावं म्हणून लहान बसेसचं पण त्याच्यात समायोजन करून घ्यावं. अशा पद्धतीने आम्ही चांगले निर्णय आज खरं तर सिटी लिंकच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मीटिंग मध्ये घेतले. काही त्रुटी आहेत आणि आमच्याकडे नागरिक देखील आले होते की काही काही ठिकाणी ड्रायव्हर्स रॅश ड्रायव्हिंग करतात.
आणि ह्या कंप्लेंट्स देखील मागच्या काही काळामध्ये आपण बघितलं की एबीव्हीपीचे पदाधिकारी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी इथे येऊन गेले. त्यांनी त्यांच्यासाठी काही सवलती मागितल्या आणि इथे जेव्हा आपण एकाच अशा प्रेसमध्ये बसलो होतो तेव्हा एक विद्यार्थी अक्षरशः बसमधनं पडला होता आणि त्याच्या हाताला लागलेलं होतं. तर बस थांबली नव्हती, जागेवरती निघून गेली होती. अनेक असे काही त्रुटी जाणवल्या की 7:30ची एक बस होती, ती 9:30ला कॅन्सल झाली असं 2 तासानंतर निरोप आला. त्यामुळे हेही जे काही त्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत, त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काय इश्यूज आहेत, तेही आज आम्ही डिस्कस केले आणि त्यावरती काम आता निश्चित होणार आहे. आणि नाशिककरांना अतिशय चांगली सिटी लिंक बसची सर्व्हिस आम्ही याच्या पुढे देऊ असा मानस आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे. आणि आता पदाधिकारी या बोर्ड ऑफ मीटिंगला बसत जाणार आहेत. त्याच्यामुळे नाशिककरांनी निष्काळजी राहू नये किंवा काळजीत पण राहू नये की कशा पद्धतीने आता सिटी लिंकची सर्व्हिस येणार आहे. जिथे जिथे ऍक्च्युली बस रूटची गरज आहे ती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा, कारण ही सर्व्हिस आपण डिमांड ओरिएंटेड देत असतो. अनेक गावांमधनं पण आम्हाला मागणी आली आहे, जसे की वणी असेल, शिर्डी असेल, इगतपुरी असेल, की कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला बस सर्व्हिसेस तुम्ही एक्सटेंड करून द्या. पण त्याचाही विचार आम्ही पुढच्या बोर्ड मीटिंगमध्ये करणार आहोत की 30 किलोमीटरचा एक परिसर आहे ज्याच्यामध्ये आम्ही खरं तर सर्व्हिस देऊ शकतो. त्यात काही बदल करू शकतो का कुंभच्या पार्श्वभूमीवर, याच्यावरही विचार होणार आहे. हो, परिवहन समिती देखील आपल्याला स्थापन करायची. इतर विशेष समित्या ज्या आहेत त्या देखील आता दृष्टिक्षेपात आहेत. कदाचित पुढच्या महासभेमध्ये या सगळ्या समित्यांचं नियोजन झालेलं असेल आणि त्या समित्या पण आपण स्थापन करू. त्याचबरोबर नामकरण समिती देखील आम्ही एक स्थापन करत आहोत. एक साधारण हे सरासरी जो आहे तो 90 कोटीचा ते 80 कोटीचा घाटा आहेच दरवर्षी. त्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंट झालं का नाही? एक तर मोठी पोस्ट होती जे बनवण्याचा घाट, कारण त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की मॅनेजर असं निर्माण केलेला होता. हा, ते कोणी होते कर्मचारी आधी आणि मग ते नंतर इथे खूप मोठे झाले असं काही मला समजलंय. पण त्यांचा तर आम्ही रद्दबादल करून तो दप्तरी जमा करायला सांगितला ठराव. आणि दुसरं म्हणजे काही पोस्ट आहेत ज्या त्यांनी मे मध्ये भरल्या, पण त्याची माहिती त्यांनी कार्योत्तर आता आमच्या जवळ दिली, तर आम्ही तो विषय तहकूब केलाय. कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी आम्हाला जाणवल्या की एकच पोस्ट होती आणि एकच जण इंटरव्ह्यूला आला. अशा काही त्रुटी त्या गोष्टींमध्ये होत्या की महाराष्ट्रभरातनं त्या पोस्टसाठी 29 अर्ज येऊन एकच हजर राहतो हे, आणि एक तो नियुक्तही होऊन जातो जो की आधीच्या कन्सल्टन्सीमध्ये काम करणारा व्यक्ती असतो. तर हे जरा काही आम्हाला पटलं नाही, त्याच्यामुळे आम्ही तो विषय तहकूब केलेला आहे. कारण ती व्यक्ती आता ऑलरेडी यांनी घेतलेली आहे. तर असे विषय आम्ही त्यांना सांगितलंय की हे लगेच जेव्हा तुम्ही नियुक्ती करता त्यांच्या नियुक्तीपत्रासकट माहिती बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला ईमेलद्वारे समजली पाहिजे. नंतर हे 3-3 महिन्यात घेण्यात काहीच अर्थ नसतो, कारण ते ऑलरेडी ते करून चुकलेले असतात. आणि त्यामुळे त्याच्यावर निर्णय, जर आपण कंपनीसारखं काम करायचं आहे तर खरंच तेवढ्या तत्परतेने आणि तेवढं डिजिटल वेने काम करणं अपेक्षित आहे. आणि हे सगळे जे काही बदल आहेत ते आता सिटी लिंक मध्ये आपल्या सगळ्यांना जाणवतील. काही कंपनी केल्यामुळे महापालिकेचं मोठं नुकसान झालं, त्याच वेळेस समिती स्थापन करण्याची अनेक सदस्यांची मागणी होती. नंतर महापालिकेने कंपनीकडे गेले, तर संपूर्ण महापालिकेचं नुकसान झालं. त्यालाच लागून एक प्रश्न आहे. एकीकडे प्रभागासाठी लोकप्रतिनिधी आहेत ते निधीसाठी मानत आहेत आणि वर्षाला 90 कोटी महापालिका या सिटी लिंकवर खर्च करते आहे आणि पाहिजे तसा प्रवाशांचा अवलोकन याच्याकडे नाही. तर हे जो तोटा आहे 90 कोटींचा वार्षिक, हा भरून काढण्यासाठी पुढच्या येत्या काही काळामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर काही प्रयत्न करणार नाही. आम्ही तेच सांगितलं की आता याच्यात आम्ही प्रचंड बदल करणार आहोत. जे काही रूट्स आहेत, कसं आहे, ही सुविधा महानगरपालिका देते. परिवहन मंडळ असेल किंवा सिटी लिंक असेल, त्याचे ऑब्जेक्टिव्ह एकच आहे. ऑपरेट कसं करतो यावर फोकस करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्याचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे त्याच्यावरती फोकस केला पाहिजे की आपल्याला परिवहन सुविधा नागरिकांसाठी सुसज्ज आणि सुसह्य अशी करायची आहे. त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते पॉइंट्स धरले पाहिजे, किती थांबे असले पाहिजे, कोणता रूट असला पाहिजे, बसची साईज काय असली पाहिजे, ती CNG असली पाहिजे का इलेक्ट्रॉनिक असली पाहिजे, यावरती खरं तर आपण बोललं पाहिजे.
कॉन्ट्रॅक्च्युअल जे लोक आहेत किंवा कशा पद्धतीने काम करतात त्याच्यावर तर आम्ही क्रिटिकली काम करतोच आहे. कारण जर ते उपस्थित नसतील तर ज्या पेनल्टी लावल्या गेलेल्या आहे कॉन्ट्रॅक्टरला त्या काही बिलिंग सायकलमध्ये ऍडजस्ट होताना असे काही कंप्लेंट्स पण आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे तो सगळा डेटा आम्ही मागवलेला आहे आणि पुढच्या या सिटी लिंकच्या बैठकीत आम्ही ठरवू की एक्झॅक्टली हे जे काही काम चालू आहे ते कशा पद्धतीने परिवहन समिती पण आपण स्थापन करायचा निर्णय घेतोय आणि सायमल्टेनियसली याचा जो कारभार आहे तो पुढे कसा चालवायचा यावरती सक्षम निर्णय होईल. कंपनीचा ठराव रद्दीसाठी प्रयत्न सुरू करणार आहे का? यावरती आता तरी काही आमची चर्चा झालेली नाही. कारण समिती स्थापन करायला आपल्याला कंपनीचा ठराव रद्द करायला समिती स्थापन करण्याचा विषय असा आहे की बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि समितीचे जे काही पदसिद्ध अधिकारी ते ऑलमोस्ट सेम आहेत तर त्याच्यावरती चर्चा करून आणि मग आम्ही हा निर्णय घेऊ.